व्हिडिओचे थंबनेल पाहून तुम्हाला समजलं असतं की आज कोणत्या विषयावर आधारित आपला व्हिडिओ आहे. तर व्हिडिओचं टायटल आहे की सरकारला कसे समजते की तुमच्याकडे किती संपत्ती आहे किंवा तुमच्या बँकमध्ये किती शिल्लक आहे, तुमच्याकडे किती पैसे आहेत. हा व्हिडिओ 5 मिनिटात होणार आहे. छोटीशी ट्रिक आहे. सरकारला कसे समजते की तुमच्याकडे जास्त पैसे आहेत, तर सरकारला समजले तुमच्याकडे जास्त पैसे आहेत तर सरकार तुमच्या घरावर इन्कम टॅक्सची रेड पडते. तर छोटीशी ट्रिक आहे, सरकारला कसे समजते. तुम्हाला समजणार नाही तुमच्याकडे किती पैसे आहेत, पण सरकारला 2 मिनिटात समजतं की तुमच्याकडे किती संपत्ती आहे, तुमच्याकडे ब्लॅक मनी किती आहे, व्हाईट मनी किती आहे. तर ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. तर नमस्कार, मी हरिदास पवार. आजचा टायटल आहे सरकारला तुमच्याकडे किती पैसे आहेत हे कसे समजते. तुमच्याकडे बाय चान्स तुमचे प्रत्येक नॅशनल बँकमध्ये खाते असतात. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. प्रत्येकाचे काय सगळ्या बँकमध्ये खाते नाहीत, पण ठराविक बँकेत खाते असतात. मी उदाहरणार्थ इथे बँक लिहिल्यात आणि बँकमध्ये तुमचा मिनिमम बॅलन्स मध्ये जास्तीत जास्त बॅलन्स किती असतो ते पण तुम्हाला थोडक्यात सांगतो. कारण सामान्य जनतेचा जास्त बँक बॅलन्स नसतो. तो मोठ्या म्हणजे 2 नंबर करणारे जे उदाहरणार्थ उद्योगपती असतात ना, त्यांचे बॅलन्स भरपूर असतो. ब्लॅक मनी करणारे भरपूर असतात. 2 नंबरचे व्यवसाय करणारे त्यांचे बँक बॅलन्स भरपूर असतो. तर उदाहरणार्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. नॅशनल बँक असं काही नाही. नॅशनल बँक तुम्ही कुठली पण खाजगी बँक असू दे, तुमची पतसंस्था असू दे, कुठल्या अर्बन बँक असू दे, कुठल्या कुठल्या पण बँका तुमच्या जिल्ह्याच्या ज्या अंतरखाली बँका आहेत त्या बँकमध्ये तुमचा बॅलन्स असू शकतो. उदाहरणार्थ मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ स्टेट बँक, ही स्टेट बँकमध्ये तुमचा किती बॅलन्स आहे, आयसीआयसी बँकमध्ये तुमचा किती बॅलन्स आहे, पोस्ट ऑफिसमध्ये तुमचा किती बॅलन्स आहे, म्युच्युअल किती बॅलन्स आहे, एलआयसी, जे एलआयसी असणार तुमची जीवन विमा, त्यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक केलेली आहे. उदाहरणार्थ नंतर एचडीएफसी बँकमध्ये तुमचा किती बॅलन्स आहे, गोल्ड मध्ये म्हणजे सोन्यामध्ये तुम्ही किती गुंतवणूक केलेली आहे, आणि लँड म्हणजे तुम्ही जमिनीसाठी किती तुम्ही खरेदी केलेली आहे, ते कितीचा तुम्ही व्यवहार केलेला आहे. मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. उदाहरणार्थ सांगतो मी तुम्हाला, तो तुमच्या स्टेट बँक मध्ये किती बॅलन्स म्हणजे आहे, आयसीआयसी बँक मध्ये किती आहे, पोस्ट ऑफिस मध्ये किती आहे, म्युच्युअल फंड मध्ये किती आहे, एलआयसी मध्ये किती आहे, ह्या एचडीएफसी बँक मध्ये किती आहे, गोल्ड लोन मध्ये किती आहेत, पूर्ण तुम्ही कुठल्या बँकमध्ये किती किती पैसे जमा केले आहेत ते सरकारला 2 ते 1 मिनिटात तुम्हाला समजणार आहे, पण शासनाला 1 मिनिटात पूर्ण तुमचं डिटेल तुमच्या समजते की तुमच्याकडे बॅलन्स म्हणजे तुमच्याकडे शिल्लक, तुमच्याकडे किती रुपये आहेत ते सरकारला 1 मिनिटात समजते. तर चला मी तुम्हाला सांगतो सरकारला कसे समजते ते. उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखाद्याचे स्टेट बँकमध्ये आहेत 7 लाख रुपये. त्यांनी 7 लाख रुपये स्टेट बँकमध्ये गुंतवणूक केलेली आहे. त्यानंतर त्याच व्यक्तीची आयसीआयसी बँकमध्ये आहे 8 लाख रुपयाची गुंतवणूक. त्यानंतर पोस्ट ऑफिसमध्ये आहे 4 लाखाची गुंतवणूक. म्युच्युअल फंडमध्ये आहे 5 लाखाची गुंतवणूक. एलआयसी मध्ये त्यांनी 2 लाखाची गुंतवणूक केलेली आहे. एचडीएफसी बँकमध्ये 5 लाखाची गुंतवणूक आहे. आणि गोल्डसाठी म्हणजे सोन्यासाठी त्यांनी 15 लाख रुपये गुंतवलेले आहेत. आणि लँड म्हणजे जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी भरपूर असे 50 लाख रुपयाची गुंतवणूक केलेली आहे. तर पूर्ण त्याची रक्कम होती बघा, 7, 8, 4, 5, 2, 5, 15, 50 बरोबर 96 लाख रुपये टोटल त्याची पूर्ण त्याची म्हणजे इन्कम त्याला म्हणजे त्याने म्हणजे एवढ्या स्टेट बँकमध्ये, आयसीआयसी बँकमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, म्युच्युअल फंडमध्ये, एलआयसी, एचडीएफसी, गोल्ड आणि लँड एवढी खरेदी करण्यासाठी त्याची गुंतवणूक आहे पूर्ण 96 लाख. तर ते 96 लाख रुपये सरकारला कसे समजते की तुमचे 96 लाख रुपये कुठे गुंतवणूक केलेले आहे. तुम्हाला समजत नाही, पण शासनाला 1 मिनिटात समजते की तुमचे 96 लाख रुपये टोटल आहे ना, ते कुठं गुंतवणूक आहे, कुठल्या कुठल्या बँकमध्ये गुंतवणूक आहे. आणि तुम्हाला जर बघण्यासाठी तुम्हाला प्रत्येक तुम्ही जिथं जिथं गुंतवणूक केली ना, त्या तिथे बँकेत जाऊन तुम्हाला चेक करावं लागेल. तर तुम्हाला समजेल की तुमची पूर्ण टोटल किती गुंतवणूक आहे. तर सरकारला असे काय करता येणार नाही. सरकार फक्त 1 मिनिटाच्या तुम्हाला पूर्ण डाटा सरकारकडे येत असतो. हा पूर्ण जिथे जिथे तुम्ही गुंतवणूक केलेली आहे तुम्ही पैशाची, ब्लॅक मनी असू दे, व्हाईट मनी असू दे, कुठली पण मनी असू दे, तर सरकारला 1 मिनिटात कळते की तुमची किती गुंतवणूक, कुठे कुठे किती गुंतवणूक आहे आणि पूर्ण टोटल तुम्ही किती गुंतवणूक केलेली आहे पैशाची, ते सरकारला 1 मिनिटात कळते. आणि तुम्हाला तीच तुमची गुंतवणूक पाहण्यासाठी तुम्हाला या पूर्ण या पूर्ण तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला जाऊन यावं लागतं. उदाहरणार्थ तुमचा बँक बॅलन्स किती आहे, तुम्हाला त्या बँकला व्हिजिट द्यावं लागते किंवा बँकमध्ये जाऊन बघावं लागते तुमचा बॅलन्स किती आहे. तर सरकारला कुठे जाण्याची गरज नाही. सरकारला 1 मिनिटात समजते तुमचा बॅलन्स किती आहे. तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कसे समजते सरकारला 1 मिनिटात. पाहता इथून पुढे नीट व्यवस्थित व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की सरकारला कशा प्रकारे समजते की तुमच्याकडे किती शिल्लक आहे, तुमच्याकडे पैसे किती आहेत ते. जेणेकरून तुमच्याकडे सरकार लगेच इन्कम टॅक्सची रेड पडू शकते तुमच्याकडे जास्त प्रमाणात पैसा असेल तर. जरी बँकमध्ये गेलात, ज्यावेळेस नवीन तुम्ही खाते उघडत असाल किंवा तुम्ही कशासाठी जर तुमची केवायसी जरी करायची असेल, तर शासनाचा म्हणजे गव्हर्नमेंटचा असू दे, बँकेचा असू दे, प्रत्येक बँकेचा एक नियम असतो की तुमचे आधार कार्ड त्या तुमच्या फॉर्मला म्हणजे ऍप्लिकेशन त्याला जोडा. तर तो लक्षात घ्या की तुमची जी पूर्ण रक्कम आहे ना, त्या तुमच्या आधार कार्डला लिंक असते. पूर्ण रक्कम ज्या पूर्ण बँकेतल्या ज्या तुमच्या रकमे आहेत ना,
त्या तुमच्या पूर्ण आधार कार्डला तुमच्या त्या लिंक असते तुमचे आधार कार्ड प्रत्येक बँकला आणि प्लस आधार कार्ड बँकला लिंक असल्यामुळे तुमची आता शासनाचा नियम आहे आधार कार्ड तुमच्या पॅन कार्डला लिंक करणे अनिवार्य आहे आणि तुमच्या ते आधार कार्ड डायरेक्ट त्या पॅन कार्डला लिंक होते आणि जेव्हा ते आधार कार्ड पॅन कार्डला लिंक झाल्या सरकारला तुमच्या तिथं आधार नंबर असतो हे पॅन कार्ड नंबर असतो ना त्या पॅन कार्डच्या आधारे त्या पॅन कार्डच्या नंबरवर तुम्हाला 1 मिनिटाच्या आत सरकारला समजतं की तुमच्याकडे पूर्ण किती रक्कम आहे तर सरकारला एका जागी बसून फक्त तुमच्या नंबरवर क्लिक केल्यानंतर पूर्ण बँकेचा तुमचा जितके जितके पैसे तुम्ही जिथे जिथे गुंतवले ते 1 मिनिटाच्या सरकारकडे डाटा 1 मिनिटात पूर्ण उपलब्ध होतो आणि जर तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे तर ते पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण बँकेला अशी व्हिजिट द्यावी लागते भेट द्यावी लागते किंवा तुमचे पासबुक पूर्ण चेक करावे लागते सरकारला अशी काहीच तक्रारी करत नाही तुमच्या पॅन कार्डच्या एका नंबर एका क्लिकवर सरकार तुमचे पूर्ण बँक बॅलन्स तुमच्याकडे पैसे किती आहे हे चेक करतो आणि जर तुमच्याकडे जे बाय चान्स जास्त रक्कम आढळली तर तुम्हाला सरकार एक नोटीस पाठवतो आणि सरकारला तुमच्याकडे किती पैसे आहेत हे 1 मिनिटात समजते आणि याच आधारे सरकार तुमच्या घरावर तुमच्या प्रॉपर्टीवर तुमच्या बंगल्यावर इन्कम टॅक्सची रेड पडते सरकारला तुमच्याकडे किती पैसे आहेत ते कसे समजते हे तुम्हाला समजले असेल छोटी स्ट्रिक्ट आहे तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगा आणि नवीन असाल तर हरदास पवार युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये